सर्वात आधी आपणा सर्वांना येऊ घातल्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आज रविवारचा दिवस, तुमचा सर्वांचा हक्काचा सुट्टीचा दिवस, आमच्या सगळ्या भगिनींचा घरातली दिवाळीची काय गडबड सुरू असेल, मुलांच्या परीक्षा संपल्यात, मुलांनाही वेळ द्यायचा आहे, खरेदीचा दिवस, आणि असं सगळं असतानाही तुम्ही सर्वजण जवळजवळ तास दीड तास झालाय या ठिकाणी उपस्थित आहात। याच्यावरनं हे नक्की होतंय की आपल्या तालुक्याचे जनतेच्या मनातले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर तुमचं सर्वांचं मनापासून प्रेम आहे, आणि म्हणून हा जो स्नेह मेळावा या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलात, त्या सर्व आयोजकांना, त्या माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना मी सर्वांची नावं घेत नाही, आपण मला माफ कराल, वेळ खूप झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गायकर साहेब, विचारपीठावरची सर्व मान्यवर मंडळी आणि ह्या हॉलमध्ये उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर, मला खूप कमी वेळामध्ये आपल्याशी जमेल तेवढा संवाद साधायचा आहे। खरं तर लोकशाहीमध्ये आपण असं वाचतो, आपण असं ऐकतो, पुस्तकामध्ये आपण असं शिकतो की लोकशाहीमध्ये लोक श्रेष्ठ असतात, पण गेल्या 40 वर्षामध्ये तुमच्या माझ्या अकोले तालुक्यामध्ये हे वातावरण होतं की नाही हे तपासून पाहावं अशी स्थिती होती। आणि म्हणून आमच्यासारखी जी तरुण पिढी होती, ती तरुण पिढी प्रचंड अस्वस्थ होती, आणि तिला साहेब असं वाटत होतं की आमचे वाडवडील होते, आमचे आजोबा होते, आमच्या तालुक्यातल्या आधीच्या 2 पिढ्या होत्या, त्या 2 पिढ्या खूप वाट पाहत होत्या, त्यांनी खूप संघर्ष केला, खूप प्रचंड मोठा जीवन संघर्ष केला, आणि त्यांना असं वाटत होतं, ती सगळी शिकलेली माणसं होती, ती तुमच्यासारखी मुंबईमध्ये येणारी, पुण्यामध्ये जाणारी, आपला जीवन संघर्ष करणारी आणि बदलणारा देश बघणारी, बदलणारं राज्य बघणारी ही सगळी मंडळी होती। आणि त्यांना सातत्यानं असं वाटत होतं की अरे आमच्या शेजारचा सिन्नर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा संगमनेर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा ओतूर तालुका खूप लवकर बदलला, आमच्या शेजारचा इगतपुरी तालुका बदलला, आणि आम्ही तर अकोले तालुका म्हणजे काश्मीर, दुसरं काश्मीर, भारतातलं दुसरं काश्मीर असलेलं, नंदनवन असलेलं, निसर्गाचं प्रचंड वरदान असलेला आमचा हा तालुका का बदलत नाही, यानं आमची तरुण पिढी प्रचंड अस्वस्थ होती। आणि मग त्या तरुण पिढीला लक्षात आलं की ज्या कुटुंबातला कर्ता पुरुष योग्य दिशेनं जातो ते कुटुंब योग्य दिशेनं जातं, ज्या गावामधली कारभारीण चांगली असते ती जर कारभारीण त्या गावाला योग्य दिशेनं घेऊन गेली, आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये आम्ही बघतोय गावागावात आमच्या भगिनी महिला सरपंच आहेत आणि त्या गावाला योग्य दिशेनं घेऊन जातात। आम्हाला नक्की दुखणं 2019ला लक्षात आलं, आणि आम्हाला कळलं की आम्हाला आमचा तालुका बदलला पाहिजे, असं नुसतं घोकून चालणार नाही, तो जर तालुका बदलायचा असेल तर आम्हाला आमचा तालुक्याचा कारभारी बदलला पाहिजे। आणि म्हणून 2019ला तुमच्या माझ्या सहित आपल्या सर्वांनी एक मनापासून निर्धार केला, एक संकल्प केला, आणि आपण ठरवलं की इतर कुणावर फार टीका करत बसण्यामध्ये अर्थ नाही। आपल्याला जर आपला तालुका दुरुस्त करायचा असेल, आपल्याला आपला तालुका विकासाच्या वाटेवर न्यायचा असेल, तर आपल्याला व्हिजन असणारा, एक प्रचंड तडप असणारा, एक कार्यतत्पर असणारा असा आमदार ह्या तालुक्याला हवाय। आणि डॉक्टर किरण लहामटेंच्या रूपानं तो आशेचा किरण आपल्या तालुक्यानं आपण शोधला, आणि ऐतिहासिक अशी 2019ची निवडणूक झाली। याच्या आधीच्या आमदार साहेबांना कधीही मिळाली नाहीत एवढी प्रचंड मतं, 1,13,414 या ऐतिहासिक मतांमध्ये तुमचंही सगळ्यांचं योगदान होतं, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो, आणि तुम्हाला विनम्रतापूर्वक त्याबद्दल अभिवादनही करतो। कारण जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा लोकच जिंकतात, आणि 2019ला लोक जिंकले। परवा आमदार साहेबांचा जेव्हा आम्ही ह्या वर्षीच्या निवडणुकीसाठी ताई अर्ज दाखल केला,
आम्ही सर्वांनी असं ठरवलं, तो दिवसही निवडला, तो 24 ऑक्टोबरचा. 24 ऑक्टोबरचा दिवसही याकरता निवडला अर्ज भरण्यासाठी की बरोबर 5 वर्षापूर्वी 24 ऑक्टोबर 2019ला डॉक्टर किरण लहामटेंचा विजय झाला होता असं आम्ही मानत नाही. अकोले तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विजय झाला होता आणि म्हणून जनतेच्या महाविजयाचा तो दिवस पुन्हा निवडला आणि या 24 ऑक्टोबरला डॉक्टर साहेबांचा पुन्हा अर्ज भरला. मी फार बोलणार नसलो तरी मला अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की 5 वर्षापूर्वी अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नव्हती. एक प्रचंड दहशत गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावातले तुर्रमखान होते, तालुक्याचे सुभेदार होते, अत्यंत मोठी माणसं होती, पण सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास घेण्याची स्थिती अकोले तालुक्यामध्ये नव्हती. पहिल्यांदा मागच्या 24 ऑक्टोबर 2019ला अकोले तालुक्यातल्या जनतेनं मोकळा श्वास घेतला. गावागावातली ही जी दहशत होती ती गावागावातल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी एकत्र येऊन, महिला भगिनींनी एकत्र येऊन गावातली ती दहशत मोडून काढली आणि तालुका एका विकासाच्या वाटेवर गेला. 5 वर्षामध्ये डॉक्टर साहेबांनी काय काम केलं हे मी सांगण्याची आवश्यकता याकरता उरली नाही की माझ्या आधी जे सर्व मान्यवर आपल्यामध्ये बोलले त्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलं की आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त काम. आणि खरं सांगू, आमदार साहेबांच्या वाट्याला 5 वर्ष नाही हो आली. पहिली 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि खरं तर या माणसाच्या वाटेला जसं 2020चं शतक येतं, आता क्रिकेटमध्ये नवं, आता टेस्ट मॅच राहिल्या नाहीत 5 दिवसाच्या, आता 2020ची मॅच येते, तशी आमच्या आमदार साहेबांच्या वाटेला 20 शतकांची मॅच आली. पण ह्या माणसानं चौकार षटकार लगावत माननीय अजितदादांच्या खंबीर साथीमुळं या तालुक्यामध्ये जवळजवळ 2500 कोटीचा निधी आणला. निधी आकडा किती मोठा आहे याही पेक्षा मला नम्रपणे आपल्या ह्या लक्षात आणून द्यायचं आहे की जे तुम्ही लिहिलत ना इथं ते अगदी खरं आहे की आपला अकोले बदलतोय तो कुठल्या अर्थानं बदलतोय. अकोले तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होतोय, अकोले तालुक्यात आरोग्याच्या क्षेत्रात बदल होतोय, अकोले तालुक्यात रोजगार सुविधा निर्मितीच्या दृष्टीने बदल होतोय. MIDC आमचं खूप वर्षांचं स्वप्न होतं ना, आणि केवळ आपण सगळे ब्राह्मणवाडा पठारबाग या भागातले लोक आहोत. मगाशी माझ्या आधी काही मान्यवर मंडळी बोलली आणि त्यांनी सांगितलं की ह्या MIDC मध्ये काय व्हावं असं आम्ही मागतोय. आम्हाला कुठला केमिकल कारखाना नकोय, आम्हाला मोठे कारखाने नकोय, आम्हाला त्या परिसरामध्ये आमचा कष्टकरी शेतकरी जो शेतमाल पिकवतो, मग आमच्या ब्राह्मणवाड्याला मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकतो, आमच्याकडे कांदा होतो, आमच्याकडे सोयाबीन होतं, आमच्याकडे मका होतो, आमच्याकडे हिरडा आहे, आमच्याकडे भात आहे. या आमच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर आमच्या MIDC मध्ये उभे राहिले तर एकीकडे तरुणांच्या हाताला काम तर मिळेलच, पण आमच्या शेतकऱ्याला त्याचा जो कष्टाचा घामानं पिकवलेला शेतमाल आहे त्याचा आज जो बाजारभाव मिळतो त्याच्यापेक्षा 2 रुपये जास्त बाजारभाव नक्की मिळेल. आणि म्हणून ती MIDC आम्हाला हवी. उपजिल्हा रुग्णालय आलंय राजूरला. आपण राजूरच्या स्टँडवर जेव्हा उतरता, पूर्वी 150 वर्षांपूर्वीची राजूरची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. आमदार साहेबांनी त्या शाळेला 4 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि केवळ तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, राज्याला आदर्श वाटावी अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा उभा करण्याचा प्रयत्न डॉक्टर किरण लहामटे करतायत.